तुम्ही जेव्हा सॅटर्डे क्लब जॉईन केलं आणि फ्रॉम इंडस्ट्री पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला काही गोष्टी त्याच्यातून शिकायला मिळाल्या. आज मला वाटतं 2019 मध्ये तुमचा पहिला तो व्हिडिओ होता जेव्हा तुम्ही सॅटर्डे क्लबचा उद्योग बोधच्या इव्हेंटलाच प्रमोट करत होता आणि तेव्हा 2,500 मेंबर त्या ह्याला येणार होते. आज एवढ्या वर्षानंतर मला वाटतं 6,000 पर्यंत तो आकडा आता गेलेला आहे ओव्हरऑल ह्याचा. आणि हा इव्हेंट जर सोल्ड आउट इतक्या पटकन झाला ज्याची खूप हाय तिकीट प्राइस आहे, म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे की मराठी लोकांमध्ये एक तर सॅटर्डे क्लब बद्दलचा जे महत्व आहे किंवा त्याचं जे काम आहे ते लोकांना कळलंय, आणि सॅटर्डे क्लबशी जोडण्यासाठी किंवा त्यांना सॅटर्डे क्लबमध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्ताने असोसिएट होण्यासाठी लोकांची एक जी हे आहे, आस आहे, ती पण आपल्याला आता दिसते. एवढ्या वर्षात तुम्ही जे जे शिकलाय सॅटर्डे क्लब कडून का जे तुमचे लर्निंग्स होते, तुम्ही कसे ते तुमच्या व्यवसाय म्हणजे ऍज अ ऍक्टर का ऍज अ प्रोडक्शन मध्ये कसे इम्प्लिमेंट करून तुम्हाला काय काय फायदे झालेत सॅटर्डे क्लबचा मेंबर अँबॅसेडर जेव्हापासून तुम्ही झालाय? एक तर मी म्हटलं तसं की सगळ्यात महत्वाचं असतं की माइंडसेट. म्हणजे हा सगळ्यात म्हणजे मूळ जे म्हणतो ना की काहीही करायचं असेल तर तो माइंडसेट तयार करायला पहिला लागतो. नाहीतर कितीही तुम्ही बळ कितीही म्हणजे प्रयत्न केले, तुम्ही सगळे हे केले तरी काही वेळेला ते सक्सेसकडे जात नाही किंवा कुठेतरी चॅलेंज, पण बऱ्याच वेळेला इथेच असतात. कारण फिजिकल चॅलेंजेस आहेत ना ते ओव्हरकम करता येतात किंवा त्याला मार्ग शोधता येतो. पण इथेच जर का ब्लॉक असेल तर मग काहीच होऊ शकत नाही. हा सगळ्यात मोठा काय म्हणतो टेक अवे. तुझा माइंडसेटच चेंज झाला सॅटर्डे क्लब. ऍब्सोल्युटली पहिलं. येस. आणि म्हणूनच म्हणजे मी सुद्धा आता इंडस्ट्री म्हणून नाही तर मी एक आर्टिस्ट होतो, एक ऍक्टर होतो किंवा फार तर अरे हा चांगला सिनेमा आहे, पण अख्ख्या इंडस्ट्रीचा विचार किंवा इंडस्ट्री सस्टेनेबल कशी व्हायला पाहिजे, जी दादासाहेब फाळकेंनी सुरू केली, मराठी माणसांनी सुरू केली, त्याच्यानंतर राजा परांजपे, व्ही शांताराम ह्या लोकांनी ती मोठी पण केली. पण मग आता असं का होतंय की आपण इतके इन्सिक्युअर्ड आहोत किंवा इतकं एक त्याला एक व्हल्नरेबिलिटी आहे किंवा त्याला एक सस्टेनेबिलिटी अजून नाही आहे. एक सिनेमा चालतो, अगदी सैराट सारखा सिनेमा अगदी कोटीपर्यंत पण जातो, आपल्या 100 कोटीपर्यंत पण जातो, पण मग अशी रिपीट हे का नाहीये? तर ह्याच्यासाठी ना खूप एकत्र येणं गरजेचं आहे. कारण ही इंडस्ट्री म्हणजे आपण म्हणतो ना आता एखाद्याने बिझनेस जेव्हा बिझनेस सुरू करतो आमच्या सॅटर्डे क्लबमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा, ते खरं तर तो मार्ग एकट्याचा असतो किंवा त्याला तो काय म्हणतो त्याला त्याचा सपोर्ट सिस्टीम किंवा त्याचे जर का चॅलेंजेस हे करत गेला तर तो बिझनेस सॉर्ट आउट होतो. आमची जी इंडस्ट्री आहे ना खूप इंटरडिपेंडेंट आहे. म्हणजे कसं आहे की लिखाणापासून करणं, एक्झिक्युशन, मग नंतर मार्केटिंग येतं, मग डिस्ट्रीब्युशन येतं. मग आता डिस्ट्रीब्युटर्स ह्या माणसाच्या मेकरच्या हातात नाहीये, ती सिस्टीमच वेगळी आहे. मग ती सिस्टीम अजून तशी सिस्टीम आपण बनवली का नाही डिस्ट्रीब्युशन? कारण फायनली ते असं आहे की तुम्ही सिनेमा किती चांगला करा, पण तो जर लोकांपर्यंत म्हणजे त्याचं जर डिस्ट्रीब्युशन नीट नाही झालं किंवा तो जर सस्टेन नाही झाला पुढचे 3-4 आठवडे तरी कमीत कमी, तर त्याची रिकव्हरी पण होणार नाही ना. आणि मग तो डिस्ट्रीब्युशन स्ट्रक्चरच वेगळ्या लोकांच्या हातात आहे. मग आपण का नाही तो त्याचा विचार केला डिस्ट्रीब्युशन स्ट्रक्चरचा? पण मला असं वाटतं आत्ता म्हणजे काही लोक करतायत, जसं आत्ता हेमंत ढोमेनी आत्ता जी फिल्म आहे त्याचं इतकं अप्रतिम डिस्ट्रीब्युशन आणि ती सिनेमा इतकं लोकांपर्यंत पोहोचवला त्याच्या अगदी पहिल्या आठवड्यापासून. सो त्यांनी ते शिकत गेलाय. सो इंडिव्हिज्युअली अशी लोक काम करतायत. पण मग ते सगळ्यांनी किंवा सगळे जेवढे चांगले आपले डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स किंवा हे त्यांनी कसं त्याला हे करावं. आणि नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ही IP अशी बनवावी की अरे बाहेरच्या साऊथ इंडियन किंवा ह्या लोकांनी सुद्धा त्याचं रिमेक राईट्स किंवा आले अशी ती त्याचा एक रिकव्हरी मॉड्यूल किंवा त्याचा एक बिझनेस मॉड्यूल बनवायला हवं किंवा व्हायला हवं. तुम्ही खूप चांगला मुद्दा काढला की मराठी इंडस्ट्रीने डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच नाही बनवलंय. एक सिनेमे छान छान बनवतंय पण ते नाहीये. आज तुम्हाला काय वाटतं, जसं तुम्ही बोलला हेमंत डोमे आहे, एक आहे, म्हणजे असं एखादा निघतो, मग हे सगळे लोक एकत्र येऊन कुठे तुम्हाला काही चळवळ काही दिसते आता तरी होताना की अजूनही? कारण प्रॉब्लेम तर
पहिलं कसं पण काय असतं, एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं सर्वात बरोबर. महत्वाचं असतं, कारण त्याशिवाय तुम्ही सोल्युशनकडे जाऊ solution शकत नाही. आज प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालाय की मराठीला डिस्ट्रीब्युशन नेटवर्क नाही. आज डेडिकेटेड मराठी OTT प्लॅटफॉर्म नाहीये की एक प्लॅनेट मराठी म्हणून एक हा एक प्रयत्न. फार मोठा प्रॉब्लेम. इनफॅक्ट हा एक अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट कोविड नंतर, कोविडच्या आधीपर्यंत एक छान लोकांचा एक मराठी सिनेमाबद्दलचा हे पण तयार झाला होता. म्हणजे लोक थिएटरमध्ये जाऊन खूप बघत होती आणि तो इट वॉज अ पीक मी म्हणतो इनफॅक्ट कोविडच्या आधी. आणि कोविडमुळे सडनली हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आले, नेटफ्लिक्स आणि अमेझॉन आणि हे ते वगैरे, त्याच्यामुळे घरी बसून कॉन्टेंट बघण्याची परत एक सवय, कारण ना हे सगळ्या गोष्टी सवयीचा भाग असतो. तुम्हाला सवयी लोकांच्या बदलायच्या असतात आणि सवयी जशा बदलल्या मग तुम्हाला चॅलेंजेस पण येतात. म्हणजे हे सगळ्या कन्झ्युमरच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे मी सॅटर्डे क्लबमध्ये असल्यामुळे मला हेच कळू शकतं की वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन किंवा चेंजेस आणि चॅलेंजेस येतात आणि त्याला कसे ओव्हरकम करत, पण हा विचार केला जातो. त्या एंटरप्रेनरनी तो विचार केला जातो किंवा त्याच्या ज्या टीम असते त्यांनी तो विचार केला जातो त्याच्यामध्ये. पण इथे मराठी इंडस्ट्रीमध्ये तसं होत नाहीये आणि जो बदल झालाय त्याचा इम्पॅक्ट एवढा जोरात झालाय की पूर्वी जसे आमचे सॅटेलाइट राईट्स होते मराठी फिल्म इंडस्ट्री, की फिल्म चांगली झाली का त्याचे सॅटेलाइट राईट्स खूप चांगले मिळायचे, मोठ्या एका चंकनी मिळायचे. ते एकदम कमी झाले कारण सॅटेलाइटचं ऑडियन्स आता कमी आहे. म्हणजे टीव्ही फार कमी बघतो यंग लोक किंवा आपली हे बघतच नाही. अगदी सिनियर लोक तेवढेच बघतात. आणि मग डिजिटल प्लॅटफॉर्म पण नाही मराठीसाठी डेडिकेटेड नाही, त्यामुळे डिजिटल राईट्स पण नाही. म्हणजे थिएटरची रिकव्हरी सोडली तर तशी रिकव्हरी मॉड्यूल्सच नाही आहेत तसे मराठीमध्ये. मग थिएटरमध्ये चालला तरच तुम्हाला जे काही पैसे येतील ते येतील, अदरवाईज देर इज व्हेरी डिफिकल्ट टू रिकव्हर हे करणं. मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे काय, सो हे प्रॉब्लेम्सकडे ना बघितले जात नाहीत किंवा ह्याच्यावरती काय आपण ऑल्टरनेट हे करू शकतो ह्याच्यावरती विचार किंवा एकत्र येऊन केला जात नाहीये. ह्या काही गोष्टी आहेत ज्या मराठी सिनेमा सृष्टीने एकत्र येऊन कुठेतरी ऍड्रेस केल्या पाहिजेत. करेक्ट. शासकीय गव्हर्नमेंट कडून मग अशा वेळेला कधी काही प्रयत्न झालेत का? कारण गव्हर्नमेंट एक सबसिडी तर दिली आहे गव्हर्नमेंटने, की गव्हर्नमेंट केवढं काही करू शकतो, पण मग डिस्ट्रीब्युशन चॅनल वगैरे का हे प्रॉब्लेम ऍज अ इंडस्ट्री गव्हर्नमेंटकडे घेऊन गेली आहे का? आणि मग त्याच्यावर काही झालंय का की प्रॉब्लेम सोल्युशन, का चर्चा झाली आहे का कुठल्या नेत्याबरोबर की बाबा असं डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे? सी फ्रँकली स्पीकिंग मला खरंच माहिती नाही की असं काही चर्चा होते का किंवा गव्हर्नमेंटकडे जाते का. पण मला असं वाटतं की जसं एक प्रायव्हेट बिझनेसेस किंवा कंपनीज आपापले प्रॉब्लेम किंवा इंडस्ट्री सोडवतो ना, तसंच आपल्यालाच त्याच्याकडे पहिलं बघायला पाहिजे. येस, गव्हर्नमेंटचा सपोर्ट घ्यायला काहीच हरकत नाही, पण अवलंबून राहण्यात काही पॉईंट नाही. आपला आपणच त्याच्यामध्ये, मग तेच मी म्हणतो ना, म्हणजे माइंडसेट तुमचा बिझनेसचा हवा ना. म्हणजे मग तुम्ही गव्हर्नमेंटकडे जाणार का नाही, तुम्ही आम्हाला ह्याच्यावरती काहीतरी मार्ग दे. अरे तुम्हीच करताय ना हे काम, तुम्हालाच करायचंय ना, वाय डोंट यू. आणि मग डिस्ट्रीब्युशन ज्या कंपनीज आहेत ते मराठी लोकांच्या काय नाहीत, आहेत ना डिस्ट्रीब्युशन कंपनीज. मग तुम्ही का नाही करू शकत किंवा आपण का नाही मराठीमध्ये हे करू शकत? जसं झीनी केलंय किंवा झीनी आज एवढं, म्हणजे एका अर्थाने इव्हन कोविडच्या आधी सुद्धा जो मराठी सिनेमा जास्त पोहोचवला तो झीने पोहोचवला. आणि स्पेशली आपले साने होते, त्यांनी ते खूप त्यावेळेला इतकं म्हणजे वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे कॉन्टेंट त्यांनी मराठी लोकांपर्यंत पोहोचवलं आणि तो कॉन्टेंट मोठा केला. आणि मग ती दिसत होती की इंडस्ट्री आता फ्लरिश होते किंवा मोठी होते. आणि सडनली कोविड आला आणि मग ते सगळं बदललं, कारण मग सॅटेलाइट आहे ते. मग असे चॅलेंजेस प्रत्येक बिझनेसला येतात ना. म्हणजे अगदी अंबानीज पासून कोणालाही आलेले आहेत आणि ते त्यांनी सॉल्व्ह करून त्याच्यावरती मात करून त्यांनी त्याच्यावरती मार्ग काढलेले आहेत. तसे आपण काढायला हवे असं मला